भाजपचाच गड, भाजपचेच नगरसेवक, पण गुलाल मात्र काँग्रेसचा. कसं शक्य? पण भिवंडीत हेच घडलंय. ज्याला भाजपनं महापौर करण्याचा शब्द दिला, त्याच नारायण चौधरींनी भाजपचा असा काही कार्यक्रम केला की अख्ख्या महाराष्ट्राचं राजकारण हादरून गेलंय. मैदानात भाजपचे 22 नगरसेवक होते, पण मतं मिळाली फक्त 16. उरलेली 6 मतं गेली तरी कुठे? काँग्रेसकडे 30च नगरसेवक होते. मग आकडा 48 वर कसा पोहोचला? आणि सर्वात मोठं ट्विस्ट म्हणजे भाजपच्या अधिकृत उमेदवाराला पाडून खुद्द भाजपच्याच 21 नगरसेवकांनी बंडखोर उपमहापौराला मतदान का केलं? हा केवळ सत्तेचा खेळ नाही, तर ही आहे पडद्यामागची एक भयंकर फिक्सिंग. विलास पाटलांचं 10 वर्षाचं साम्राज्य खालसा करण्यासाठी भाजपच्याच एका मोठ्या नेत्यानं आणि शरद पवारांच्या खासदारांनी मिळून काँग्रेसला साथ दिली की काय? भाजपच्या घरात शिरून काँग्रेसने हा गेम कसा फिरवला आणि चाणक्य म्हणणाऱ्यांना गाफील ठेवून नारायण चौधरींनी कशी बाजी मारली? भिवंडी महानगरपालिकेत नेमकं काय शिजलं आणि कोणाच्या इशाऱ्यावर भाजपची मतं फुटली? या राजकीय भूकंपाची इनसाइड स्टोरी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नेमकं तुम्हाला याच्यात कळणार आहे की भिवंडीत शिजलेला सगळा राजकीय खेळ कसा शिजलाय ते. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. भिवंडी महानगरपालिकेच्या राजकारणात नुकताच जो करेक्ट कार्यक्रम पार पडला ना, तो केवळ एका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सत्तांतराचा विषय नाही, तर तो राज्याच्या बदलत्या राजकीय समीकरणांचा एक अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येणाऱ्या मतदारांच्या या शहरात खुद्द भाजपच्याच नगरसेवकांनी बंडखोरी करून काँग्रेसच्या मदतीनं सत्ता स्थापन करणं ही घटना राजकीय विश्लेषकांसाठी अभ्यासाचा विषय ठरलेली आहे. या संपूर्ण सत्यानाट्यामागं असणारी पडद्यामागची सूत्र, काँग्रेसने अत्यंत चाणाक्षपणे रचलेला सापळा, भाजपमधील अंतर्गत धुसफूस आणि स्थानिक वर्चस्वासाठी झालेली महायुती, या सर्वांचा उहापोह करणं आवश्यक आहे. भिवंडीच्या या राजकीय भूकंपानं हे सिद्ध केलं आहे की राजकारणात कोणताही पक्ष कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, तर सत्तेची समीकरणं ही पूर्णपणे सोयीनुसार बदलत असतात. या प्रकरणाची मूळ भाजपच्या अंतर्गत नियोजनात आणि शब्दांच्या खेळात दडलेली आहे. नारायण चौधरी हे भिवंडीच्या राजकारणातील एक दिग्गज नाव आहे. 2002 पासून ते सक्रिय असून त्यांची ओळख केवळ एक राजकारणी म्हणून नाही, तर एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणूनही केली जाते. राजकारणात टिकून राहण्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ आणि जनसंपर्क यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर आहे. भाजपने त्यांना महापौर पदाचं आश्वासन दिलं होतं असं सांगितलं जातं, मात्र ऐनवेळी राजकारण फिरलं आणि पक्षानं स्नेहा पाटील यांचं नाव पुढं केलं. ही केवळ नावाची अदलाबदल नव्हती, तर तो चौधरींच्या राजकीय अस्तित्वावर झालेला घाला होता. जेव्हा एखाद्या नेत्याला डावलले जाते तेव्हा त्यामागं स्थानिक नेतृत्वाचा इगो किंवा गटबाजी कारणीभूत असते. भिवंडीतही तेच घडलं. भाजपच्या शहराध्यक्षांनी स्वतःचा गट मजबूत करण्यासाठी चौधरींना बाजूला सारलं, पण त्यांना या गोष्टीचा अंदाज आला नाही की दुखावलेला सिंह अधिक धोकादायक असतो. चौधरी यांनी ही अपमानाची ठिणगी आपल्या मनात ठेवली आणि योग्य संधीची वाट पाहिली. दुसरीकडे मात्र काँग्रेसची भूमिका या संपूर्ण नाट्यात अत्यंत कळीची ठरली. काँग्रेसकडे 30 नगरसेवक होते, जे कोणत्याही पक्षापेक्षा जास्त होते. तरीही त्यांना स्वतःचा महापौर निवडून आणण्यासाठी मॅजिक फिगर गाठता येत नव्हती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ असूनही आकडा 42 पर्यंतच पोहोचत होता. समाजवादी पक्षानं ऐनवेळी आपली भूमिका बदलल्यामुळं काँग्रेसला स्पष्ट दिसत होते की जर आपण हट्ट धरला तर सत्ता हातातून निघून जाईल. इथेच काँग्रेसच्या धुरंधर नेतृत्वानं आपली चाल बदलली आणि त्यांनी ठरवलं की आपला महापौर नसेल तरी चालेल, पण भाजपाचाही या ठिकाणी नकोय. त्यांनी अत्यंत गुप्तपणे नारायण चौधरी यांच्याशी संपर्क साधला. भाजपमधील असंतुष्ट गटाला चुचकारून त्यांना पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं. काँग्रेसने मोठेपण दाखवत महापौर पद सोडलं आणि उपमहापौर पद पदरात पाडून घेतलं. हा गिव्ह अँड टेकचा फॉर्म्युला इतका अचूक ठरला की भाजपला शेवटपर्यंत पत्ता लागला नाही की त्यांच्याच पायाखालची वाळू सरकली. या विजयाचे गणित पाहिले तर थक्क करणारे आहे, कारण चौधरींना 48 मतं मिळाली. यात काँग्रेसची 30, राष्ट्रवादीची 12 आणि भाजपच्या 6 बंडखोरांची मतं होती. भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांना अवघ्या 16 मतांवर समाधान मानावं लागलं.
भाजपचे एकूण 22 नगरसेवक असताना 16 मतं मिळणं याचा अर्थ उघडपणे 6 नगरसेवकांनी बंडखोरी केलेली आहे. पण खरी गंमत उपमहापौर पदाच्या निवडणुकीत झालेली आहे. त्या ठिकाणी भाजपच्या 22 पैकी 21 नगरसेवकांनी बंडखोर उमेदवार सुहास नकाते यांना मतदान केलं. हे कशाचं लक्षण आहे? हे लक्षण आहे भाजपमधील वरिष्ठ नेतृत्वाच्या छुप्या समर्थनाचं. जेव्हा पक्षाचे बहुतांश नगरसेवक अधिकृत उमेदवाराऐवजी बंडखोराला मतदान करतात, तेव्हा समजून घ्या की ही बंडखोरी केवळ स्थानिक स्तरावरची नसून तिला वरून कुठेतरी मूकसंमती आहे. भाजपमधील एक गट असा होता ज्याला शहराध्यक्षांची मनमानी मोडून काढायची होती आणि त्यांनी या निवडणुकीचा वापर स्वतःच्या अजेंडा राबवण्यासाठी केलाय. भिवंडीच्या राजकारणात विलास पाटील आणि त्यांच्या कोणार्क आघाडीचा दबदबा गेल्या अनेक वर्षांपासून आहे. त्यांना रोखणं हे सर्वच पक्षाचं पहिलं उद्दिष्ट होतं. विलास पाटील यांनी 10 वर्षाहून अधिक काळ भिवंडीवर राज्य केलं. त्यांचे हे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी भाजप, काँग्रेस आणि शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा हे सर्व एकत्र आले. स्थानिक पातळीवर जेव्हा एखादा मोठा नेता अजय वाटू लागतो, तेव्हा त्याचे विरोधी पक्ष आपसापसातील हे हेवेदावे जे असतात ना, ते विसरून एक होतात. भिवंडीतही तेच झालं. विलास पाटलांना सत्तेपासून दूर ठेवण्याच्या नादात भाजपने स्वतःच्या उमेदवाराचा बळी दिला आणि काँग्रेसने सत्तेत शिरकाव केला. बाळ्यामामा म्हात्रे यांची भूमिकाही यात महत्त्वाची ठरली आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना योग्य दिशा देऊन काँग्रेसच्या रणनीतीला बळ दिलं. नारायण चौधरी यांनी घेतलेली रिस्क ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठी जुगार ठरलेली होती. जर ही खेळी फसली असती तर त्यांचं राजकीय भविष्य पूर्णपणे संपुष्टात आले असतं. पण त्यांनी अत्यंत सावधगिरीनं पावलं उचलली. त्यांनी केवळ भाजपमधील आपल्या निष्ठावंतांना सोबत घेतलं नाही, तर काँग्रेसलाही विश्वासात घेतलं. काँग्रेसनेही आपली पारंपरिक रणनीती सोडून लवचिकता दाखवली. सहसा काँग्रेस सत्तेसाठी हट्ट धरते, पण या ठिकाणी त्यांनी सब्र राखला आणि भाजपला मोठा झटका दिला. भाजपसाठी ही धोक्याची घंटा आहे. पार्टी विथ अ डिफरन्स म्हणणाऱ्या भाजपमध्ये आता बंडखोरी आणि गटबाजी इतक्या थराला पोचलेली आहे की त्यांचे नगरसेवक चक्क काँग्रेसच्या पाठिंब्यावर महापौर होऊ लागलेले आहेत. हे चित्र आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसाठी अत्यंत चिंताजनक ठरणार आहे. या संपूर्ण प्रकरणाचा परिणाम केवळ भिवंडीपुरता मर्यादित राहणार नाही, याचे पडसाद ठाणे जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रात उमटणार आहेत. महाविकास आघाडीच्या प्रयोगाला स्थानिक पातळीवर कशा प्रकारे यशस्वी करता येतं याचं हे उत्तम उदाहरण ठरलेलं आहे. भाजपने आपल्या नेत्यांना दिलेला शब्द पाळला नाही तर काय होतं हे नारायण चौधरींनी यांनी दाखवून दिलेलं आहे. तर संधी मिळताच प्रतिस्पर्ध्याला कशा प्रकारे धूळ चारायची हे काँग्रेसने पुन्हा एकदा सिद्ध केलं. भिवंडीची ही निवडणूक म्हणजे चाणक्य नीती आणि गनिमी कावा यांचा संगम होती. भाजपने आपल्या चुकांमधून धडा घेतला नाही तर आगामी काळात त्यांना अशा प्रकारे अनेक ठिकाणी करेक्ट कार्यक्रमांना सामोरं जावं लागणार आहे. शेवटी भिवंडीच्या जनतेला काय मिळालं तर एक असा महापौर जो भाजपमधून आला आहे पण त्याला काँग्रेसनं निवडून दिलाय. ही सत्तेची खिचडी शहराच्या विकासासाठी कशी काम करेल हे येणारा काळच सांगेल. पण तुर्तास तरी राजकीय पटलावर काँग्रेसने मारलेली ही बाजी आणि भाजपची झालेली फजिती हेच या आठवड्यातील सर्वात मोठं चर्चेचं केंद्र ठरलेलं आहे. या घडामोडींमुळे भिवंडीच्या राजकारणात एक नवीन सत्ता केंद्र निर्माण झालेलं असून प्रस्थापित नेत्यांना आता आपली जागा टिकवण्यासाठी अधिक संघर्ष करावा लागणार आहे. भाजपला आपल्या संघटनेत असलेली ही गळती रोखण्यासाठी कडक पावले उचलावी लागतील, अन्यथा कार्यकर्त्यांचा पक्षावरील विश्वास हळूहळू उडू शकतो. काँग्रेसने या विजयाचा वापर करून शहरात आपलं संघटन पुन्हा मजबूत करण्यास सुरुवात केली, ज्यामुळं भविष्यातील निवडणुका अधिक चुरशीच्या होणारे यात मात्र तीळमात्र शंका नाही. बाकी मंडळी, भिवंडीत झालेला हा राजकीय खेळ तुम्हाला नेमका कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107